पहा किती सुंदर झालेला आपला फराळी चिवडा. खूप सुंदर झालेला आहे. आपण फराळी चिवडा केलेला आहे. खूप छान झालेला आहे. एकादशीच्या उपासाचा फराळी चिवडा आपण केलेला आहे आज. तर पहा किती सुंदर झालेला आहे. एकादशीचा फराळी चिवडा बनवत आहे आपण. त्याच्यासाठी मी आता पहा हे घेतलेलं आहे. कढई ठेवलेली आहे आणि आपण हे साहित्य पूर्ण तळून घेणार आहे. फराळी चिवडा बनवत आहे आपण. शेंगदाणे, हे नायलॉनचे साबुदाणा, हे नायलॉनचे पोहे आणि हिरव्या मिरच्या, हे साहित्य घेतलेलं आहे आपण. आता आपण हे गॅस चालू करणार आहे आणि तळून घेणार आहे. हे पूर्ण साहित्य आपण तळून घेणार आहे. खूप सुंदर होते. एकादशी निमित्त, आषाढी एकादशी निमित्त मी तुम्हाला हे फराळाचं करून दाखवत आहे. तुम्ही नक्की या पद्धतीनं करा आणि सांगा मला कमेंट्स करून का हा फराळी चिवडा कसा झालेला आहे. खूप छान होते फराळी चिवडा. एकादशी निमित्त आता समोर एकादशी आहे, तर ते एकादशी निमित्त आपण फराळी चिवडा केलेला आहे आणि तुम्हाला करून दाखवत आहे हे कसं करायचं. या पद्धतीनं करा तुम्ही. आधी मी तुम्हाला हे तळून दाखवत आहे. सगळे साहित्य एक एक तळून हे झाले म्हणजे आपल्याला समजते, हे वर आले म्हणजे समजते आपल्याला काही आपले तेल बरोबर झालेलं आहे. पहा हे आपले छान तळल्या गेलेलं आहे. आता आपण हे बाकीचं तळून घेणार आहे. खूप सुंदर होते. पहा किती छान फुगत आहे हे आणि खूप सुंदर चिवडा होते. या पद्धतीनं करून बघा तुम्ही.
पहा, याच्यात थोडं आपण सेंधे मीठ टाकणार आहे चवीसाठी आणि थोडी साखर. पहा किती सुंदर झालेला आहे चिवडा आपला. खूप सुंदर झालेला आहे फराळी चिवडा. पहा, या पद्धतीनं करून पहा तुम्ही.